रांची वनडेमध्ये टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेचा 17 धावांनी धुव्वा उडवलाय. कोहलीचं शतक, रोहित शर्मा आणि कार्यवाह कर्णधार लोकेश राहुलच्या अर्धशतकी खेळीमुळे भारतानं 349 धावांचा डोंगर उभारला. मात्र दक्षिण आफ्रिकेने शेवटपर्यंत निकराचा संघर्ष देत भारताला झुंजवलं. अखेर कुलदीप यादवसह हर्षित राणाच्या गोलंदाजीच्या जोरावर भारतानं आफ्रिकेचा 17 धावांनी पराभव केला. पहिल्या वनडेतल्या दिमागदार विजयासह भारतीय संघानं 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. रांची वनडेमध्ये टीम इंडियाचा फलंदाज विराट कोहलीनं दमदार शतक झळकावलं. वनडे क्रिकेटमध्ये कोहलीचं हे 52वं शतक आहे. एकाच फॉर्मॅटमध्ये सर्वाधिक शतकांचा सचिन तेंडुलकरचा 51 कसोटी शतकांचा ऐतिहासिक विक्रम त्यानं मागे टाकलाय. आणि कोहलीचं हे शतक आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातलं 7000वं शतक ठरलंय. आणि पहिलं शतक हे चार्ल्स बॅनरमन यांनी 1878 मध्ये झळकावलं होतं. रांची वनडेमध्ये रोहित शर्मानं एका विक्रमाला गवसणी घातली. रोहित आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 352 षटकार लगावत यादीत पहिल्या स्थानावर विराजमान झालाय. या विक्रमासह हिटमॅन रोहित शर्मानं शाहिद आफ्रिदीचा 351 षटकारांचा विक्रम मोडीत काढला. सय्यद मुश्ताक अली टी20 स्पर्धेत मुंबईच्या आयुष म्हात्रेची बॅट चांगलीच तळपली. आयुषनं स्पर्धेतल्या दुसऱ्या वादळी शतकाची नोंद केली. आंध्र प्रदेश विरुद्धच्या लढतीत 9 षटकार आणि 5 चौकार खेचत मुंबईला 9 गडी राखून एकतर्फी विजय मिळवून दिला. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत पंजाब संघाकडून मैदानात उतरलेल्या अभिषेक शर्मानं बंगाल संघाविरुद्ध वादळी शतक झळकावलं. हैदराबादच्या जिमखाना ग्राउंडवर रंगलेल्या सामन्यामध्ये अभिषेकनं 52 चेंडूत 8 चौकार आणि 16 उत्तुंग षटकाराच्या जोरावर 148 धावांची खेळी साकारली. या सामन्यात अभिषेक शर्मानं अवघ्या 12 चेंडूत अर्धशतक झळकावलं. गुरु युवराज सिंगच्या विक्रमाशी त्यानं बरोबरीचा डाव साधला. 2007च्या टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत युवीनं अवघ्या 12 चेंडूत अर्धशतक झळकावलेलं होतं. क्रीडा जगतातल्या बातम्यांनंतर इतर काही महत्त्वाच्या बातम्या. पालघरच्या डहाणू नगर परिषद निवडणुकीत शिवसेना आणि भाजप आमने सामने आहेत. दोन्ही पक्षांनी शहरात रॅली काढून शक्ती प्रदर्शन केलं. भाजपकडून भरत राजपूत आणि शिवसेनेकडून राजेंद्र माझी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पालघर नगर परिषद निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार उत्तम पिंपळे यांनी जोरदार प्रचार केला. पालघर ठाकरे सेनेचा गड असून आपला विजय नक्की आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पालघर नगर परिषदेत चौरंगी लढत असून खरी चुरस शिवसेना आणि भाजप यांच्यात पाहायला मिळते. शिवसेनेचे उत्तम खरत आणि भाजपचे कैलास म्हात्रे या उमेदवारांनी जोरदार प्रचार करत जनतेला अनेक आश्वासनं दिली आहेत. पालघर नगर परिषदेमधल्या प्रभाग 1 मधल्या ब जागा आणि वाडा नगर पंचायतीमधल्या प्रभाग क्रमांक 12 जागेच्या सार्वत्रिक निवडणुकीला आयोगानं स्थगिती दिली आहे. उमेदवारी अर्जावरची त्रुटी संदर्भात करण्यात आलेल्या अपीलमुळे 2 प्रभागांची निवडणूक स्थगित करण्यात आली. यवतमाळ नगर परिषदेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली. 6 जागांवर निवडणूक आता 20 डिसेंबरला होणार आहे. 21 डिसेंबरला निकाल लागणार आहे. या निर्णयामुळे आणि प्रशासनानं घेतलेल्या गोंधळामुळे अनेक उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी करून प्रचंड संताप व्यक्त केला. येवला नगर परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कृष्णा परदेशी यांच्याकडून प्रचारासाठी प्रभाग फेरी काढण्यात आली. घरोघरी जाऊन मतदारांना मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं. यवतमाळच्या उमरखेडमध्ये भाजपचे उमेदवार निधी भुतडा यांच्या प्रचारासाठी WWE चॅम्पियन दिलीप सिंग राणा यांच्या रोड शोचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी द ग्रेट खलीला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. जळगाव जिल्ह्यातल्या 12 प्रभागांच्या निवडणुका पुढे ढकलल्यात आणि 4 डिसेंबरला नव्यानं निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. जळगावच्या नशिराबाद इथं नगरपंचायत निवडणुकीत भाजप शिवसेना युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भव्य रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये मंत्री गुलाबराव पाटील, भाजपचे आमदार सुरेश भोळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येनं सहभाग होता. जालन्यातल्या भोकरदनमध्ये 2 वॉर्डमध्ये निवडणूक लांबणीवर पडली आहे. 20 डिसेंबरला मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे. त्यामुळे आता उमेदवारांना धक्का बसलाय. मध्य रेल्वेवरील टीसीची एआयद्वारे एसी लोकल तिकीट तयार करून फसवणूक करण्यात आली. 3 तरुणांनी मोबाईल फोनमधल्या माय फाईल्स डॉक्युमेंट्स या फोल्डरमधून ही तिकीटं उघडून टीसीला दाखवली. दरम्यान टीसीनं तिकीट UTS ॲपमध्ये उघडून दाखवण्यास सांगितलं तेव्हा ती तिकीटं न उघडता आल्यानं त्यांना संशय आला. मध्य रेल्वेवर येत्या काही वर्षांमध्ये 20 नवीन प्लॅटफॉर्म उभारण्याची तयारी करण्यात आली आहे. यामुळे लोकलसह कोकणात तसंच भारतातल्या इतर भागामध्ये जाणाऱ्या मेल एक्सप्रेसची संख्या वाढवण्यास मदत होणार आहे. दरम्यान येत्या काळामध्ये महामुंबईतल्या रेल्वेचा प्रवास हा अधिक सोयीस्कर होणार आहे.
तंबाखू आणि पान मसाल्यांवर कर कायम राहणार आहे. हा कर सुरू राहावा यासाठी आज 2 विधेयकं लोकसभेत मांडली जाणार आहेत. तंबाखू आणि पान मसाल्यावरच्या जीएसटी भरपाई उपकराच्या जागी नवा कर उपकर लागू करण्याची तरतूद आहे. मुंबईतल्या 11 विभागात आज उद्या पाणीपुरवठा बंद राहणार आहे, तर काही ठिकाणी कमी दाबानं पाणी येणार आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या दरम्यान पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा असं आवाहन महापालिकेनं केलं. मुंबईत HIV रुग्णांमध्ये घट झाली आहे. चाचण्या उपचार मोठ्या प्रमाणात होत असल्यानं संक्रमणाचा धोका कमी झालाय. आता मुंबई 95-95-95 जागतिक लक्ष्याच्या जवळ पोहोचत असल्याचं अहवालात नमूद केलं आहे. राष्ट्रीय क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार महाराष्ट्रात 2023 मध्ये 2 महिलांनी आत्महत्या केली. पोलिसांच्या आकडेवारीनुसार 2021 ते ऑक्टोबर 2025 पर्यंत महिलांवरच्या अत्याचाराशी संबंधित 29,000 गुन्हे मुंबईत नोंद झाले. त्यामध्ये 12 महिलांच्या हत्येची नोंद आहे. धुळे नंदुरबार जिल्ह्याने कापूस वेचणीला मजूर मिळत नाहीयेत. अनेक जण प्रचारासाठी जात आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना मजूर मिळत नाहीये. जास्त मजुरी देऊन शेतकऱ्यांना मजूर आणावे लागतात, त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी कसरत सुरू आहे. शिरूरमध्ये बिबट्या झाडावर चढून टेहळणी करताना दिसून आला, तेव्हा परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. काही दिवसांपासून या भागात बिबट्यांचा वावर वाढलाय. कालच वन विभागाने या भागात एक बिबट्या जेरबंद केला होता. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्ट मोडवर आलेत आणि अकोट शहरामध्ये कारवाई करत पोलिसांनी अवैध शस्त्रास्त्रांसहित साहित्य सुद्धा एकाला अटक केली. या प्रकरणात पुढचा तपास सुरू आहे. पालघरच्या चिंचणी बायपास इथं कार आणि दुचाकीचा अपघात झालाय. अपघातात एका मुलाचा जागीच मृत्यू झालाय. 3 जण जखमी आहेत. पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतलंय आणि आता पुढचा तपास सुरू आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या रांजणीमध्ये 11 एकर ऊसाला आग लागली. यामध्ये संपूर्ण ऊस जळून खाक झाला. शेतकऱ्याच्या हातात ओढण्यात आलेला हा घास हिरावलाय. अज्ञात माथेफिरूंना आग लावल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. पुण्यामध्ये शिक्रापूर इथं वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यात आणखी एक बिबट्या जेरबंद झाला. 5 वर्ष वयाचा नर प्रजातीचा हा बिबट्या आहे. मात्र अजूनही या परिसरात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. बिबट्यांना जेरबंद करण्याचे मोठं आव्हान वन विभागापुढे आहे. दिव्यांग कल्याणामध्ये पुणे महापालिका आघाडीवर आहे. 1 एप्रिल ते 18 नोव्हेंबर 2025 दरम्यान 3,500हून अधिक दिव्यांगांना 14,26,00,000चं अर्थसहाय्य पुणे मनपानं वितरित केलं. स्वयंरोजगार, शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण, कृत्रिम अवयव तसंच दैनंदिन गरजांच्या विविध योजनांचा यामध्ये समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या 4 वर्षात HIV संक्रमित रुग्णांची संख्या 35% घटली आहे. जनजागृतीमुळे नवीन संक्रमण झालेल्या रुग्णांचं प्रमाण 35 ते 40% कमी झाल्याचं आकडेवारीतून समोर आले. 15 ते 20 वर्षांपूर्वी येणाऱ्या नवीन रुग्णांची संख्या 150 ते 200 वर होती, तर आज महिन्याला केवळ 40 ते 50 नवीन रुग्ण येत आहेत. शिर्डी शहरातल्या RBL चौकात एसटी वाहकानं पती-पत्नीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. तर दुचाकी बंद पडल्यानं रस्त्यावरून बाजूला घेणारून एसटी वाहकांना आणि दुचाकी स्वारामध्ये बाचाबाची झाली. दुचाकी बाजूला घेणारून एसटी वाहकांना पती-पत्नीला मारहाण केली. या प्रकरणात पांडुरंग गळकर यांच्यावर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. राज्यात शेंगाच्या दरामध्ये प्रचंड वाढ झाली. येवला तालुक्यामध्ये रवींद्र काळे या शेतकऱ्यानं 5 एकरवर शेवग्याची बाग लावली होती. आसवनी संकटामुळे शेवग्याची बाग वाचली. शेतकऱ्याला आर्थिक फायदा होतोय. घाऊक बाजारात शेवग्याची शेंगा 200 रुपये प्रति किलो पोहोचल्या. शेतकऱ्याला याचा फायदा होतोय. ग्राहकांना मात्र शेवगा महाग विकत घ्यावा लागतोय. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सध्या रब्बी मका पीक चांगलंच बहरून आलंय. सध्या हेच मका पीक तुरा अवस्थेत बरोबरच कणीस अवस्थेत देखील आलंय आणि जालना जिल्ह्यात यावर्षी रब्बी मकाची लागवड मोठ्या प्रमाणात होतीये. त्यामुळे मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. उल्हासनगरमध्ये वरप गावातले शेतकरी तुकाराम भोईर यांच्या एका जागेसंदर्भात सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली. मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे त्यांची जागा दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. खोटी कागदपत्रे तयार करून जागा लाटण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप भोईर यांनी केला. या प्रकरणामध्ये अन्याय झाला तर तहसील कार्यालयासमोरच आत्मदहन करणार असा इशारा शेतकरी तुकाराम भोईर यांनी दिला. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या कामासाठी प्रशासनानं सामुदायिक आरोग्य स्वयंसेविका आणि आशा सेविकांचा बूथ स्तर अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेनं सर्वोच्च न्यायालयामध्ये दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार CHV आणि आशा सेविका महानगरपालिकेच्या कर्मचारी नाहीत, त्यामुळे त्यांना निवडणुकीचं काम बंधनकारक नाही असा पवित्रा घेत मुंबईतल्या 4,500 सेविकांनी बूथ स्तर अधिकारी म्हणून काम करण्यास थेट नकार दिला आहे.
म्हाडाच्या पुणे मंडळाच्या 20% सर्वसमावेशक योजनेसह 15% एकात्मिक योजनेतल्या 4186 घराच्या सोडतीसाठी आतापर्यंत अनामत रकमेसह 2 लाखांहून अधिक अर्ज सादर झाले. इच्छुकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. आतापर्यंत एका घरामागे 40हून अधिक अर्ज सादर झाले. कल्याण डोंबिवली शहराचा पाणीपुरवठा येत्या मंगळवारी देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 असा बंद ठेवण्यात येणार आहे. त्या डोंबिवली पूर्व पश्चिम भागाला मंगळवारी दिवसभरात कल्याण डोंबिवली पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पाणीपुरवठा होणार नाहीये. पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी ही माहिती दिली.